आमच्या देशामध्ये अनाथालय आहेत, अनाथ आश्रम आहेत, ज्या लेकरांना मायबाप नाहीत माझ्या दादांनो, सकाळी काय खाल्लं ना तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. त्या लेकरांना आधाराची गरज आहे. अशा अनाथ आश्रमामध्ये त्या अनाथ लेकरांना दान करायची गरज आहे. माझी विनंती असेल, ज्याच्याकडे असेल त्याने दान केलं पाहिजे. गड्या तुम्हाला अशी ठिकाणं माहिती नसतील ना तर आम्ही तुम्हाला ती ठिकाणं दाखवून देऊ. माझी विनंती असेल माझ्या दादांना, तुम्ही स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी दान करा गड्या, पण करत चला. जो व्यक्ती दान करत नाही माझ्या दादांनो, त्याच्या जीवनामध्ये त्याचा जन्म घेऊन आणि माणूस होऊन सुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही. जो देत राहतो ते देणाऱ्याचं पात्र नेहमी वर राहतं, आणि जो घेत राहतो त्या घेणाऱ्याचं पात्र नेहमी पात्रता देणाऱ्यापेक्षा खाली असते. म्हणून दान दिलं पाहिजे. आपण दिलं तर तो 10 पट आपल्याला आपण केलेलं दान परत करतो. माणसाने दान केलं पाहिजे. फक्त मूठभर पोहे खाल्ले भगवंताचे, पण त्याच्या बदल्यात सोन्याची सुदाम नगरी दिली. ही सुदामाची कथा का श्रवण करायची? की मित्राने मित्राशी कसं वागावं याच्यासाठी सुदामाचं चरित्र आहे. एखादा मित्र श्रीमंत असेल तर त्या श्रीमंत मित्राने कधी गरीब मित्राला विसरायचं नसतं माझ्या दादांनो. जीवनातला हाच खरा परमार्थ आहे. त्या मित्राला विषम परिस्थितीमध्ये मदत करा. एखादा आपल्या समोर दुःखी असेल तर त्या दुःखामध्ये त्याला मदत करा. अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए जिनके पास फुर्सत हो. मंदिर और मस्जिद वो लोग जाए जिनके पास फुर्सत हो. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. एखाद्याच्या मुखावरती तुमच्यामुळे जर हसू येत असेल तर पास जगातला दुसरा कोणता परमार्थ या पलीकडचा नसेल गड्या. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. जो संकटकाळी मदतीला धावून जात असेल माझ्या दादांनो, त्याला खरा मित्र म्हटलं गड्या. एखाद्यावरती वाईट परिस्थिती आली असेल गड्या, नका विसरू तुम्ही तुमच्या मित्रांना. त्या मित्राला जर तुम्ही त्याही काळामध्ये मदत करेल ना तर स्वाभिमान असेल त्याला त्या मित्रत्वाचा. मित्र त्याला म्हणतात जो विषम परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या मित्राला विसरत नाही आणि संकट काळी कधी त्याची साथ सोडत नाही. कशासाठी ऐकायचं सुदामा चरित्र? मित्राने मित्राशी कसं वागावं याच्यासाठी सुदाम चरित्र आहे. सुदामा चरित्रानंतर विविध कथा आहे. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. थोडक्यात काही कथांना स्पर्श करून फक्त आपण या ठिकाणी आजच्या आपल्या कथेची सांगता करणार आहोत. समाप्ती वेगळी, सांगता वेगळी. समाप्ती नाही, सांगता. समाप्ती म्हणजे पुन्हा उद्भवणे नाही. कुरुक्षेत्रावरती ग्रहण कालावरती तीर्थस्नान करण्यासाठी सगळी मंडळी जमा होतात. त्यानंतर सुभद्रा हरणाची कथा आहे. शिवाचं संकटमोचन आहे. भस्मासुराची कथा आहे. सरस्वतीच्या काठावरती श्रेष्ठ देव कोण ही परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषी भगवान परमात्म्याच्या छातीवरती लात मारतात. ते वत्सलांचन आभूषण म्हणून परमात्मा त्या ठिकाणी धारण करतात. त्यानंतर वेदाने भगवान परमात्म्याची केलेली स्तुती ती वेद स्तुती आहे. त्यानंतर कृष्ण रुक्मिणी संवाद आहे. या ठिकाणी 11व्या स्कंदाला प्रारंभ झाला. भगवान परमात्म्याला यादव संपवायचे होते. सर्व देवदेवता त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना करू लागले, प्रभू सगळे राक्षस मेलेत, आता अवतार कार्य संपलंय, आपण या, वैकुंठ ओस पडले आपल्याशिवाय. तेव्हा परमात्म्याने सांगितलं राक्षसा मेलेत, पण या जगाताला सगळ्यात मोठा धोका माझ्या वंशजापासून यादवांपासून. आधी ते संपले पाहिजेत. ते संपत नाही तोपर्यंत माझं कार्य पूर्ण होत नाही आणि मला परत येता येणार नाही. म्हणून पिंडारक क्षेत्रामध्ये काही साधू मुनी महात्मे विश्वामित्र, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, नारद, वसिष्ठ सगळी ऋषी मंडळी पिंडारक क्षेत्रामध्ये आली असताना या सगळ्या मुलांनी जो सांब नावाचा मुलगा होता जांबुवती पासून झालेला, हा सांब म्हणजे भगवान शिवजी आणि पार्वती यांचा दोघांचा मिळून झालेला एकत्रित अवतारी.
दोघात भांडणं होऊ लागले की मला कृष्णाच्या पोटी जन्मास जायचंय. परमात्म्याने शिवजीची आराधना केली. दोघांनी एकत्रित मिळून हा जो पार्वती सहित शिव किंवा सांब सदाशिवा सहित पार्वती, या दोघांचा एकत्रित अवतार म्हणजे सांब. अत्यंत देखणा आणि सुंदर होता दिसण्यासाठी. सगळ्या मुलांनी काय केले, याला साडी नेसवली. साधू संतांची परीक्षा पाहण्यासाठी पोटाला चिंध्या गुंडाळल्या आणि साधू संतांची परीक्षा बघू लागले. महाराज, अहो ही आमची गर्भवती स्त्री, हिला मुलगा होईल की मुलगी होईल, हिचं भविष्य सांगा. राग आला साधू संतांना. देवाचे पुत्र असून साधू संतांची थट्टा करतात आणि रागाच्या भारामध्ये शाप देऊन टाकला. जनिष्यति ओ मंदा मुसलम कुलनाशनम. याला भयंकर लोखंडाचं मुसळ जन्मास येईल आणि जे सगळ्या यदुवंशाचा विनाशास कारण ठरेल. साडी सोडली, दानकन मुसळ खाली पडलं. महाराज उग्रसेनाला विचारलं, सांगितलं याचं कुटून पीठ करा, समुद्रामध्ये फेकून द्या. कुटून त्याचं पीठ केलं, समुद्रामध्ये फेकून दिलं. पण एक छोटासा गोळा त्याचा शिल्लक राहिला. पाण्यामध्ये समुद्राच्या टाकला. तो एका मासोळीने गिळला. मासोळी एका कोळ्याने पकडली. तिच्या पोटात तो गोळा निघला. तो एका व्याधाला शरसंधान करण्यासाठी अचूक होतं. तो टोक बाणाचा जर व्यवस्थित असेल तर, आणि तोच छोटासा गोळा परमात्म्याच्या निजधाम गमनासाठी कसं कारणीभूत ठरतोय हे आपल्याला बघायचंय. यादव कुळाला त्या ठिकाणी शाप प्राप्त झाला म्हणून वसुदेवजी उद्विग्न झाले. त्यावेळी नारदांनी त्यांना नवयोगेश्वराचा संवाद सांगितला. सगळे यादव संपायचे होते. सगळे यादव मदिरा पिऊन उन्मत्त झाले. भागवताने ब्रँड सुद्धा सांगितलाय. मैरेक नावाची मदिरा पिले. मुळात भागवत ब्रँडेडच आहे, त्यामुळे ब्रँड सुद्धा सांगितलाय. मैरेक नावाची मदिरा पिले, उन्मत्त झाले. आपसामध्ये कलह करू लागले, भांडणं करू लागले आणि आपापसामध्ये युद्ध करू लागले. शस्त्र संपले म्हणून समुद्राच्या काठावरती जे एडका नामक गवत उगलं होतं, जे लोखंडाचं पिष्ट करून लाटांनी समुद्राच्या कडेला आलं, त्यापासून लव्हाळा एडका नामाचं गवत उगालं. ते गवत तोडून एकमेकावरती वार करू लागले, त्याची शस्त्र बनवू लागले आणि आपापसामध्ये युद्ध करत असताना आपापसामध्ये युद्ध करून हे यादव संपले. परमात्मा आता निजधाम गमन करणार. सगळे यादव परमात्म्याने संपवले, पण जे परमात्म्याचे भक्त होते असे मोजके काही यादव त्या ठिकाणी शिल्लक राहिले. परमात्म्याचा जो सारथी होता दारूक, परम भगवंतांनी सांगितले की माझे आयुध घेऊन आपण माझ्या अगोदर हजर व्हा. बलराम दादा त्या ठिकाणी शेषाचा अवतार असणारे तात्काळ आपल्या शेष स्वरूपामध्ये येतात आणि वैकुंठामध्ये निघून जातात. त्यावेळी उद्धवजींना मात्र उद्विग्न स्थिती प्राप्त होते. उद्धवजी म्हणतात, प्रभू कळीचा काळ भयंकर आहे आणि यामध्ये वैष्णवांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी कोणती साधना करावी. प्रभू आता तुम्ही निजधाम गमन करणार. आपण सर्व यादव कुळांचा विनाश केलाय, पण आता भक्तांनी कुणाच्या सहारेने जगावं, या भक्तांनी वैष्णवांनी कुणाच्या आधाराने जगावं. सांगितलं, उद्धवा मी जाणार आहे म्हणजे काय कायमचा जाणार नाही. तर परमात्मा आपलं सर्व तेज समर्पित करतात. तर ते श्रीमद भागवतामध्ये निजधाम गमन करत असताना उद्धवजींना जो ज्ञानाचा उपदेश केला, त्या ज्ञानाच्या उपदेशामध्ये दत्तात्रय भगवंताचे 24 गुरुचं वर्णन सुद्धा केले. त्या ठिकाणी उद्धवजींना ज्ञानाचा उपदेश केला. परमात्मा प्रभास क्षेत्रामध्ये एका अश्वस्थ वृक्षाच्या खाली पहुडलेले असताना पायावरती पाय ठेवून अर्धनिद्रा स्थितीमध्ये आहेत. अर्धवट झोपेमध्ये असताना व्याधाने शरसंधान केलं, अचूक बाण लावला आणि परमात्म्याचा तळवा एखाद्या हरणाच्या मुखाप्रमाणे चमकू लागला. त्याने शरसंधान केलं. तो व्याधाच्या धनुष्यातून निघालेला बाण परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करतो. रक्तबंबाळ भगवंताचा पाय झाला. त्याने क्षमा मागितली, पण भगवंताने सांगितलं इथे प्रत्येकाला कर्म कुणाचं चुकत नाही. मी असेल कोणीही असेल, इथे देवादिकांना सुद्धा अवतार घेऊन अवतारी कार्य संपवत असताना प्रत्येकाला कर्म मात्र भोगावं लागतं. मागच्या जन्मात मी लपून तुला बाण मारला होता म्हणून तू मला लपून बाण मारलास, दोष तुझा नाही.
माझी जाण्याची वेळ झाली, तू मात्र निमित्त मात्र आहेस. आकाशामध्ये देवदेवतांनी गर्दी केली. सर्व आकाशामध्ये देवदेवता गर्दी करतात की परमात्मा निजदाम गमन करतात. म्हणजे नेमकं काय करतात? निजदाम गमन म्हणजे नेमकं काय? परमात्मा आता कोणती लीला करणार आहेत? भगवान परमात्म्याचा पाय रक्तबंबाळ झाला. अर्जुन येतात आणि विचारतात की प्रभू कोणी केली ही स्थिती आपली? हे दुस्साहस करण्याची हिंमत कोणाची? सांगितलं अर्जुना माझी जायची वेळ झाली. एक काम कर, अजून 7 मी निजदाम गमन माझं झालं की त्यानंतर अजून 7 दिवसांनी द्वारिका पाण्यामध्ये बुडणार आहे. माझ्या ज्या काही पत्न्या असतील त्यांना तू तुझ्या सोबत हस्तिनापुराला घेऊन जा. अर्जुन जातात, पण परमात्मा मध्येच भिल्लाचं स्वरूप धारण करतात आणि कृष्ण पत्न्याचं हरण करतात. देवाला हे सांगायचं अर्जुना तू गांडीवधारी आहेस, पण तुझ्या धनुष्यामध्ये तोपर्यंत ताकद आहे जोपर्यंत माझी सोबत तुला आहे. म्हणून माणूस बलवान नाही तर सगळ्यात बलवान ही फक्त वेळ आहे मायबाप.